आता आपण ना आणाल हे भाकरीचं आहे ना मलिदा करायचं हां का. हे बाजरीची भाकरी केली हां का, आणि ही ज्वारीची भाकरी केली एक, आणि एक चपाती केली. 3 प्रकारच्या 3 भाकरी आहेत बघा आज. आता ह्याचा करायचा आपल्याला बारीक करून मलिदा. एकदम अशी भाकर आहे ना बारीक करायची तव्यामध्ये, हातानेच करायची. आता हिला अशी बारीक बारीक चुरायची, तोडायची ती भाकरी आणि त्याचा मलिदा करायचा हां का. आणि त्याच्यात गूळ टाकायचं, खूप भारी लागते. आता ही बाजरीची भाकर अख्खी होती ना, आता ह्याच्यामध्ये ही बारीक करायची बाजरीची भाकर. गरम तवा आहे ना म्हणून हां. आणि ह्या गरम तव्यावर अशी बाजरीची भाकर खूप बारीक करायची. त्याच्यात टाकायचा गूळ. आमची आई आम्हाला लहानपणी अशीच द्यायची. आणि असा गूळ आहे बघा. गूळ टाकला, गूळ एकदम एकजीव होतो मग. आणि तूप टाकायचं. तूप तुम्ही कितीही टाका, तुपाचं काही नाही हां. हे बघा, हे असं तूप टाकायचं ह्याच्यात आणि ह्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं, मळून घ्यायचं चांगलं. आणि ह्याचे मुटके करायचे, असे हे करायचे, अशी बारीक करायची आणि मग ती खायची गुळाबरोबर. छान लागते बाजरी आणि गूळ. आम्ही असं करतो आणि मग खातो, चांगलं लागतं. असं जेवल्यानंतर पण तुम्ही हे करू शकता, असं गोड म्हणून खाऊ शकता. आता गुळामुळं फार गरम झाले ते. आता हे बारीक करायचे, अजून ह्याला अशी बारीक बारीक खूप बारीक करायची आणि गूळ टाकायचा, तूप टाकायचं आणि बाजरीची भाकरी आणि हे करायचं. तर आज आहे आपल्याकडे बेसन, ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीचं ते हे मलिदा.